मी आज शेतामध्ये काम करायला आले बघा. म्हणलं ब्लॉग काढावा, बरेच दिवस झालं काढलेला नाही. शेतामध्ये द्राक्षाच्या बागेमध्ये बघा भरपूर काम असतात आणि ऊन तर भरपूर पडायला लागले. त्याच्यामुळं सकाळी लवकरच कामं जर केली का तर होत्यात. सकाळी पहाटे 5 वाजता उठले मी, सगळं घरातली कामं आवरली, पोहे केले. म्हणलं चला आता शेतामध्ये जाऊ. सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही शेतामध्ये आले. म्हणलं काढावा, ब्लॉग काढावा म्हणून काढायला लागले. की बघा पाणी चालू केलं आमच्या मालकाने आणि बरंच खुरपायचं राहिले तिकडं साईडला. मी एकटीनेच खुरपले. बायका काय उन्हात येईना शेतामध्ये कामाला. 400 रुपये हजऱ्या डिऱ्यावाळ्या करायला, त्याच्यामुळं खुरपायला कोणी येईना झाले. मग म्हणलं आपणच घरी काढावं म्हणून काढायला लागले मी. मी बघा रिंग पाईपानं द्यायला पाणी चालू आहे. म्हणतात भळी ही केल्यानंतर किडं मारतात त्याचे, त्याच्यामुळं पाणी चालू केलं आम्ही. आणि हे माझं खुरपून झालं इकडली साईड. हे काही खुरपले पण छोटं छोटं बारीक गवत आलं इथं. इकडल्या साईडचं बरंच निम्याच्यावर खुरपलं मी दररोज थोडं थोडं. काम करता करता मध्येच बोलवतो ही करण ती करण, कुठलंच काम होऊ देत ना. काय करू आता? हे चिटकल झालाय त्याच्या. आणि होत नाही का तिथं? काय तर ठेवावं लागत असेल की, मग काय करायचं? जोडा मग कसं जोडतात ते दिसतं इथं सगळं. काय भारी वाटाले पाणी बघा. सकाळचं वातावरण लई छान वाटतं शेतातलं. मन एकदम फ्रेश प्रसन्न. शेतात काम करायचं काय सोपी गोष्ट नाही, पण आमचं शेत म्हणजे काय आमचा जीव आहे. आमची सगळी मेहनत, सगळं कष्ट सगळं इथंच आहे. शेतामध्ये जर गवत नाही का काढलं, जर खुरपलं तर बरेच रोग पडते, ती वर व्हायरल येतात. त्याच्यामुळे हे काढणं गरजेचंच आहे. त्याच्यामुळं कष्ट तर केलंच पाहिजे, काढलं तर पाहिजे. बायला विचारावाल बंद केलं का नाही. बघा गवत भरपूर आले, ह्याच्यामुळे ह्याच्यात किडे राहतात, त्याच्यामुळं काढावंच लागते. ड्रिप चालू झालंय. काय घेऊन आला मालक? काकड्या होत्या. बरं झालं बरं झालं आणले ते. 2-4 आहे ते काकडे खावा घे. कवळ्या कवळ्या व्हिडिओ काढायचं काय नाद जात नाही. काढ काढ. भूक लागली, बरं झालं आणले ते. हो. चालतं इकडं ना ठेवा. खुरपायचा जरा स्टॉप घेतला काय? आता तुम्ही काकडे आणलेले खा म्हणलं. खावा खावा खा. खा का तुम्ही? नाही खा तू का खा खा पुन्हा खातो. बाहेरला बोला. वाट्याने 2 खाल्ले ते. होय भूक लागली त्या. तू काम करून मी नुसतं इकडे तिकडे पळूनच भूक लागते. मग किती घाम यायला कसलं व्हायला माहिती का? बघा बास करायचं करा. 5 वाजता 10 पण काढायचं. हे 2 दिवसात झालं पाहिजे. 2 ते 3 खुरपीला तेवढं चांगलं दिसते. ताजी काकडे वेगळीच लागते. चांगलं लागते. ही बघा अशा प्रकारे शेतकऱ्याचं जीवन आहे. हॅलो, ये म्हणलं पोहे खायला. नाही तू म्हणशील कुठं आहे तर म्हणलं इकडं आणले तू पोहे आहे घरी तिथं शेतात. गरम असल्यावर चांगलं लागतं, परत व्हायचं
खा वाटत नाही तर थंड झाल्यावर ये आंघोळ कर आणि ये. चालेल. तोपर्यंत आम्ही खाता आता भूक लागली पप्पाला मला. लवकर ये. ठेव. येतो म्हणते. चला मग आता आपण दोघंच खाऊ. भूक तर लागले काय करायचं. ये घे वाढून डब्यात वाडा काय ताटा येते काय काय प्लेट आणले की घे वाढ चमचे आणायचं लक्षात राहायचं. वाढ हातानं खायचं आमच्या इथे काय मुंबईत बसली का नाही काम केलेलं हात हे झालेलं असते चिकला तुला नाही का धुला धुले की आता स्वच्छ धुवून कांदा लिंबू मिरची आणली. आंबा आणला होता घरचा. अर्धा किलो आहे ते काही किती का लागतात तेवढं खायचं अर्धा किलो पापड होय. बसा इथं तुम्ही खाली बसायचं येतोय बसायचं. शांत आता आंबा चिरायला काय नाही. चाकू देतो की ठिकाणा बघायला कांदा छोटा आणला कांदा येईल का आल्यावर खाईल ब्लेड घे वरचं ब्लेड कशाला लागले. आंबा चिरा या पोहे खायला भूक लागलेली आहे आम्हाला. खावा बसा खातो गरम आहे. काय? तुम्ही बसलो आम्ही बोलते ठेव. या पोहे खायला हे बघा घरून पोहे करून आणले ते लय उशीर होते घरी गेल्यावर करायचं खायचं म्हणून पोहे करून आणले ते. म्हणलं तिथंच 12-1 वाजेपर्यंत काम करायचं परत घरी जायचं स्वयंपाक करायचा आणि खायचा यायचं 4-5 वाजता परत शेतात. शेतकऱ्याकडे काय पण मनसोक्त खायला भेटतं. आंबे असू द्या जांभळा असू द्या द्राक्ष असू द्या सगळ्याच गोष्टी शेतामधल्या. तुम्ही पण या आंबे खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा विसरू नका. विसरू नका बा तेवढं कमेंट करा जेव्हा या पोहे खायला या.